नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। अधिक मास महात्मा पोथीतील 12वा अध्याय हा अत्यंत महत्त्वाचा आणि एक अद्भुत वळण घेणारा आहे। 11व्या अध्यायात आपण पाहिले की हेमंतने राजा चित्रसेनच्या दरबारात 33 कोटी देवांचा चमत्कार दाखवून आपल्या भक्तीची ताकद सिद्ध केली। पण आता या 12व्या अध्यायात एका अशा रहस्याचा उलगडा होणार आहे ज्याने खुद्द राजा चित्रसेनच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या सुटणार आहे। हा अध्याय एक हृदयस्पर्शी प्रसंग आणि एका प्राचीन शापाचे अद्भुत रहस्य सांगतो। हेमंतला आपला मुख्य सल्लागार बनवल्यानंतर राजा चित्रसेन अत्यंत आनंदी होता, पण तरीही राजाच्या चेहऱ्यावर एक दुःख नेहमी दिसत असे। हेमंतने हे अनेकदा पाहिले होते। एक दिवस हेमंतने धाडस करून राजाला विचारले, महाराज, तुमच्याकडे संपत्ती आहे, सामर्थ्य आहे, तरी तुम्ही नेहमी चिंतेत का असता? तुमच्या मनातील कोणते दुःख तुम्हाला सतावत आहे? राजा चित्रसेनने एक दीर्घ निश्वास टाकला आणि म्हणाला, हेमंता, तू ज्या पुत्रप्रेमासाठी आपल्या पितरांना मुक्त केलेस ते पुत्र सुख माझ्या नशिबात नाही। मला अनेक राण्या आहेत, पण कोणालाही अपत्य नाही। माझे राज्य माझ्यानंतर कोण सांभाळेल हा विचार मला रात्रंदिवस सतावत आहे। हेमंतने आपल्या गुरुदेवाकडून शिकलेले अधिक मासाचे एक गुप्त रहस्य राजाला सांगितले। तो म्हणाला, राजन, तुम्ही आणि तुमच्या राणीने मिळून या पुरुषोत्तम मासात दिव्य कमळाचे व्रत करावे। नदी स्नानानंतर तुम्ही 33 शुद्ध तुपाचे दिवे नदीत सोडावे आणि भगवंताला पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करावी। पण हे करताना एक रहस्य आहे। हे व्रत अत्यंत गुप्त ठेवायला हवे, कारण या व्रतावर एका प्राचीन शापाची सावली आहे। हेमंतचे हे रहस्यमय बोल ऐकून राजा चित्रसेन थक्क झाला। त्याने तात्काळ आपली लाडकी राणी सुमित्रा हिला हे व्रत करण्यासाठी तयार केले। मध्यरात्रीची वेळ होती। संपूर्ण राज्य झोपलेले असताना राजा चित्रसेन आणि राणी सुमित्रा अत्यंत साध्या वेशात नदी काठीवर पोहोचले। त्यांनी हेमंतने सांगितल्याप्रमाणे नदी स्नानानंतर 33 दिव्य कमळाचे दिवे नदीत सोडले। राणी सुमित्रा आपल्या हाताने एक एक दिवा नदीत सोडत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तिने मनात भगवंताला साकडे घातले, हे पुरुषोत्तम भगवंता, जर मी या जन्मात कोणतीही चूक केली नसेल तर मला मातृत्वाचे सुख दे। माझ्या गर्भात एक दिव्य बालकाला जन्म दे। तिचा हा हृदयस्पर्शी भाव पाहून जणू नदीचे पाणीही शांत झाले। ज्या क्षणी राणीने शेवटचा 33वा दिवा नदीत सोडला, त्या क्षणी नदीच्या मध्यभागी एक अद्भुत आणि तेजस्वी चमत्कार घडला। नदीच्या पात्रातून एक भव्य आणि दिव्य कमळाचे फूल आपोआप वर आले। त्या कमळाच्या फुलातून एक तेजस्वी आणि सोनेरी प्रकाश बाहेर पडला। त्या प्रकाशाच्या मध्यभागी साक्षात भगवान विष्णू पुरुषोत्तम देव प्रगट झाले। भगवंतांनी हसून राणी सुमित्राकडे पाहिले आणि सांगितले, सुमित्रे, तुझी भक्ती पाहून आज मी अत्यंत प्रसन्न झालो आहे। या दिव्य कमळाच्या आशीर्वादाने तुला एक अत्यंत गुणवान आणि धर्मात्मा पुत्र प्राप्त होईल, जो तुझ्या कुळाचे नाव उजळेल। हा अध्याय आपल्याला शिकवतो की अधिक मासात केलेले कोणतेही व्रत, विशेषतः कमळ व्रत, हे थेट भगवंताला प्रसन्न करते। राणी सुमित्राच्या भक्तीने एका निर्वंश राजाला वारस मिळवून दिला। हा अध्याय ऐकल्याने माणसाच्या मनातील सर्व शंका दूर होतात आणि तो भक्ती मार्गाकडे वळतो। हा अध्याय आपल्याला शिकवतो की देवाची भक्ती कधीही वाया जात नाही। राणी सुमित्रेच्या भक्तीने एका निर्वेश राजाला वारस मिळवून दिला। हा अध्याय ऐकल्याने माणसाच्या मनातील सर्व शंका दूर होतात
आणि तो भक्ती मार्गाकडे वळतो. इति श्री अधिक मास महात्मे द्वादशोध्याय शुभम भवतु. पुढील अध्यायात काय घडणार? राणी सुमित्राला झालेला हा दिव्य पुत्र पुढे जाऊन मोठा धर्मात्मा राजा झाला, ज्याने अयोध्येचे राज्य सांभाळले. या राज्याला अयोध्येचे राज्य का मिळाले आणि या राज्याला राम या नावाने का ओळखले गेले हे जाणून घेण्यासाठी पुढील अध्यायाची उत्कंठा कायम ठेवा. ही कथा जर आपल्याला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.